नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. गौरी विलासचे भाग 3 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 4. विलास आता त्याच्या खोलीमध्ये एकटाच होता आणि त्याला त्याच्या बायकोसोबत घालवलेले क्षण, तिच्यासोबत घालवलेल्या आठवणी सगळ्या आठवत होत्या आणि त्याच्या डोळ्यात ना पाणी वाहत होतं. तिची खूपच आठवण त्याला येत होती. त्या मध्येच त्याला डोळा लागला आणि त्याच्या स्वप्नात त्याची पहिली बायको पल्लवी आली आणि तिने त्याला मानसिक आधार दिला आणि त्याला लग्नासाठी परवानगीसुद्धा दिली. विलासने आता खाडकन त्याचे डोळे उघडले आणि समोर पाहतो तर त्याच्यासमोर कोणीच नव्हतं. त्याला मानसिकरित्या कोणाचाच आधार नव्हता म्हणून थोडासा असा रागिष्ट झाला होता. त्याच्या आईवडिलांना वाटायचं त्याच्या जीवनात पुन्हा एकदा एखादी मुलगी आली तर नक्कीच त्याचे आयुष्य सुधारू शकतं, हा या सगळ्यामधून बाहेर पडू शकतो अशी त्यांना थोडीशी का होईना आशा लागली होती. पण विलासचं मन तयारच होत नव्हतं. पण आता त्याने सुद्धा खूप विचार केला. विलास उठला आणि त्याच्या डोळ्यात ना आता पाणी येत होतं. तसंच भिंतीला डोकं लावून मागे सरकून बसला आणि खूप विचार केला त्याने. खरंच पल्लवी, तुला सुद्धा असंच वाटतं आहे का की मी लग्न करावं? आणि जरी मी लग्न केलं तरी तुझी जागा मी कुठल्या दुसऱ्या मुलीला देऊ शकेल का? नाही, याची शंकाच आहे मला. कारण की मी अजून तुझ्या आठवणीमधून बाहेर पडलेलोच नाही आणि मध्येच आई आणि आप्पांनी हे सगळं काढलं आहे. पण तुझी जर हीच इच्छा असेल की मी लग्न करावं तर मी लग्नाला तयार आहे. विलास आता संध्याकाळी बाहेर आला. त्याचं आवरून आई आणि आप्पा दोघेसुद्धा बाहेरच बसले होते. आई चहा ठेवत होती. विलासची बहीण निर्मला ही नुकतीच कॉलेजवरनं घरी आली आणि ती दादाला म्हणाली, काय रे दादा, आज तुझा चेहरा असा का दिसत आहे? तू रडला आहेस का? विलास म्हणाला, नाही, काही नाही झालं, तू तुझा आवर. निर्मला म्हणाली, ठीक आहे. बरं आई निर्मलाला म्हणाली, निर्मला, तू तुझं आवरून घे आणि बाहेर चहा प्यायला ये. आता चहा ठेवला आहे मी. आईने आप्पांकडे बघून त्यांना जरा खुणवलं की त्याला विचारा काय झालं. आप्पांनी आईला हातानेच इशारा केला, शांत राहा. विलास आता आप्पांसमोर बसला आणि त्याने दीर्घ श्वास सोडला. आप्पांना म्हणाला, आप्पा, तुम्ही जे म्हणताय, तुमचा जो निर्णय आहे त्याच्यावर मी खूप विचार केला. मला हे लग्न स्वतःसाठी करायचंच नाही, फक्त तुमच्या आग्रहाखातर आणि पल्लवीची इच्छा आहे असं समजून मी ह्या लग्नाला होकार देत आहे. आप्पांना आणि आईला खरंच खूप आनंद झाला. आप्पा विलासला म्हणाले, विलास, खरंच तू लग्नाला तयार आहेस ना? विलास म्हणाला, आहे, पण मनापासून नाही, हे लक्षात ठेवा. माझ्या मनाविरुद्ध चाललं आहे ना तुमचं हे सगळं? विलास, आयुष्य कुणासाठीच थांबत नाही, सगळ्यांना पुढे जायचं असतं. मग तू तरी कशाला मागे राहतोयस? अरे स्वतःला एक संधी तरी दे. जन्म मृत्यू कोणाच्याच हातात नसतो. तुझाही यात काहीच दोष नाही आहे बाळा. आणि त्या बिचाऱ्या पल्लवीचाही नव्हता. तिचं आयुष्य कमी होतं, यात आपण तरी काय करणार? पल्लवी ही विलासच्या मामाचीच मुलगी होती. लहानपणापासूनच विलासचा तिच्यावर खूप जीव होता आणि घरच्यांनीसुद्धा त्या दोघांचं लग्न ठरवलं होतं. तेव्हापासून त्या दोघांचं नातं खूप घट्ट झालं. त्याच्यामुळे विलासला तिच्या आठवणीतनं बाहेर पडायला वेळ लागत होता. कारण की प्रेम हे त्यांनी तिच्या हृदयावर केलं होतं आणि तिच्या आठवणीच्या सहाऱ्यानेच तो जगत होता. आप्पा विलासला म्हणाले, विलास, आपण उद्या मुलगी पाहायला जाऊयात. जरा व्यवस्थित आवर आणि स्वतःकडे लक्ष दे. केस वाढलेले काप, दाढी वगैरे व्यवस्थित कर. स्वतःकडे लक्ष देत नाहीस तू, आम्ही तुझ्या आयुष्याला पुरणार नाही. विलास म्हणाला, ठीक आहे आप्पा, तुमच्या मनासारखं होतंय ना सगळं? आई आता पुढे आली आणि विलासला म्हणाली, विलास, जरी आमच्या मनासारखं होत असलं तरी तुला नंतर कळून चुकेल की आमचा निर्णय हा चुकीचा नव्हता. आता कदाचित तुला आमचा राग येईल, पण
जेव्हा तुला खरंच तिच्यावर प्रेम होईल ना, तेव्हा तुला समजेल. आणि प्रेम हे काही एकदाच होत नाही. आपल्या आयुष्यात आपल्यावर जीव लावणारी व्यक्ती आली की तिच्यावर आपलं प्रेम होतंच. तू गौरीच्या मध्येच पल्लवीला बघ. विलास आता कुत्सितपणे हसला आणि आईला म्हणाला, आई शक्य नाही ते, असं म्हणाला आणि बाहेर निघून गेला. आप्पा आईला म्हणाले, आता शांत राहा. तो लग्नाला तयार झाला आहे ना, आता त्याला काहीच सांगायला जाऊ नका. सगळ्या गोष्टी वेळ आल्या की होतील. आणि मला वाटतंय बहुतेक पल्लवीनेच गौरीची निवड केली असावी आपल्या विलाससाठी. म्हणून तर तो लग्नाला तयार झाला आहे ना, नाहीतर त्याला किती मुली दाखवल्या आपण. आपल्या मुलाच्या बाबतीत खूप वाईट झालं आहे. असं कुणाच्याच बाबतीत व्हायला नको. आईचे डोळेसुद्धा आता पाणवले. आप्पांनी लगेच महादेवला फोन लावला आणि त्याला निरोप दिला की गौरीच्या वडिलांना सांग, आम्ही उद्या सकाळीच येत आहोत मुलगी पाहायला. महादेव म्हटला, हो ठीक आहे, मी लगेच जाऊन सांगतो. पण तुमचा मुलगा लग्नाला तयार आहे ना, म्हणजे काय जबरदस्ती वगैरे नाही ना? आप्पा म्हणाले, अजिबात नाही. त्यांनी स्वतःच निर्णय घेतला आहे. आमची काहीच जबरदस्ती नाही त्याला. तिच्या वडिलांनी तुम्हाला जे सांगितलं आहे ते लक्षात आहे ना? तुम्ही फक्त तिच्या वडिलांना निरोप सांगा. आम्ही उद्या येत आहोत सकाळी. महादेव म्हणाला, ठीक आहे, सांगतो मी तिच्या वडिलांना. महादेव लगेच गौरीच्या घरी गेला आणि त्याने लगेचच तिच्या वडिलांना निरोप दिला. गौरी आणि गीता तिथेच होत्या. महादेव म्हणाला, तुमच्या मुलीला उद्या ती लोक पाहायला येणार आहेत आणि मुलगासुद्धा स्वइच्छेने लग्नाला तयार झालेला आहे. गौरीचे बाबा म्हणाले, ठीक आहे, आणि तो निघून गेला. आता तुम्ही ऐकलंच आहे की उद्या ती पाहुणे येणार आहेत गौरीला पाहायला. त्याच्यामुळे हिला व्यवस्थित तयार कर. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्हालाही मुलाबाबत थोडीशी माहिती असावी म्हणून. गीता मुलाचं आधी एक लग्न झालं होतं, पण त्याच्या बायकोचं निधन झालं आहे आत्ताच 2 वर्षापूर्वी. गीता म्हणाली, अरे बापरे, अहो तुम्ही काय एवढी घाई करताय? तो नक्की आपल्या मुलीला सुखात ठेवेल ना? गीता आता त्याच्या तोंडासमोरच म्हणाली, तसंही इथे कुठे ती सुखी आहे म्हणा. तिला जन्माला आल्यापासून दुःखच भोगत आहे ती. गौरीचे बाबा आता गीतावर चिडले आणि तिला म्हणाले, म्हणूनच तुझ्या पोरीला जहागीरदार नवरा बघून दिला आहे मी. फक्त एवढीच आडी आहे की त्याचं पहिलं लग्न झालं होतं. पण काही काळजी करू नकोस. बागायतदार आहेत, घरात नोकर चाकर आहेत आणि एकुलता एक मुलगा आहे. त्यांना एक बहीण आहे, तिचंसुद्धा लग्न आहे आत्ता. राणीसारखी राहील पोरगी तुझी. अजून काय पाहिजे आहे तुला? अहो पण, गौरीचे बाबा म्हणाले, आता पण नाही आणि काही नाही. तुला वाटत आहे ना की तुझी मुलगी सुखात राहावी, मग मी जे तिच्यासाठी करतोय ते योग्यच करतोय. आता तुमचं रडगाणं बास करा. मी काय वाईट करत नाही आहे. ती माझीसुद्धा मुलगी आहे. जरी तिला कधी जीव लावला नसला तरी तिचं वाईट करणार नाही मी कधीच, असं म्हणाले आणि बाहेर गेले. गौरी आईला म्हणाली, आई जाऊ देत, तू बाबांना जास्त काही समजवत बसू नकोस, ते नाही ऐकणार. तुला म्हटलं ना मी की मला त्यांचे सगळे निर्णय मान्य आहेत म्हणून. आईने आता गौरीच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि तिला म्हणाली, गौरी आता मी फक्त एकच करू शकते, तुला माझे भरभरून आशीर्वाद देऊ शकते. त्याच्या पलीकडे तुझी आई काहीच करू शकत नाही. तुला आयुष्यात सगळा आनंद भेटावा, तुझा जोडीदार सदैव तुझ्यावर प्रेम करणारा तुला मिळावा, एवढंच सांगते तुला. गौरी आईला म्हणाली, आई बास झाला आता, रडू नकोस. मी सुद्धा नाही रडणार. आपण येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊयात, एवढंच आपल्या हातात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी आणि गौरीची आई लवकरच उठल्या आणि गीताने गौरीचं सगळं आवरून दिलं. गौरीला आईने छान हिरव्या रंगाची साडी नेसवली. त्यात गौरीचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. आई गौरीला म्हणाली, गौरी ती लोक जे विचारतील
त्याचं व्यवस्थित उत्तर दे आणि मान खाली घालून त्यांना उत्तर द्यायची. मुलाकडे बघायचं नाही, समजलं? आणि मुलाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं नाही, खाली बघूनच बोलायचं त्यांच्याशी. आईने 2-3 महत्त्वाच्या गोष्टी गौरीला समजावून सांगितल्या. गौरीचे बाबा म्हणाले, झालं का नाही आवरून? आता येतीलच ती लोक. विलाससुद्धा आता त्याचा आवरत होता. त्याचं कशातच मन नव्हतं. आप्पांनी विलासला आवाज दिला, विलास झालं का नाही? आणि त्यांना वेळ दिला आहे, वाट पाहत असतील ते लोक, आवर लवकर. विलास लगेच बाहेर आला आणि आप्पा म्हणाले, आप्पा झालं आहे माझं, चला. आणि मला जास्त बोल बोल म्हणून आग्रह करायचा नाही तिथे, तुम्हाला माहिती आहे ना? आप्पा म्हणाले, हो बाबा, मला माहिती आहे, चला आता निघूयात. आई आणि आप्पा आणि विलास तिघेजण गौरीच्या घरी निघाले. गावात आल्यावर महादेवला फोन लावला आणि महादेव पण म्हणाला, हो मी तुम्हाला घेऊन जातो त्यांच्या घरी. असे 4जण गौरीच्या घरी पोहोचले. गौरीचे बाबा दारात वाजल्यावर बसूनच त्यांची वाट बघत होते. कधी ती लोक एकदा येत आहेत. गौरीच्या बहिणी गौरी भोवतीच घुटमळत होत्या. ताई आता नवरी होणार आमची म्हणून खूपच उत्साहात होत्या. पण गौरीच्या मनात आता गोंधळ माजला होता. तिच्या मनात खूपच भीती होती. असंख्य विचार येत होते तिच्या मनात. गौरीचा चेहरा आता पडला होता आणि भीती पण खूप वाटत होती तिला. इतक्यात हे सगळे दारात हजर पण झाले. गौरीने आईचा हात घट्ट पकडला आणि आईने गौरीच्या चेहऱ्यावरनं प्रेमाने हात फिरवला. गौरीला म्हणाली, घाबरू नकोस. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा प्रसंग येतोच आणि घाबरायचं कशाला? अजिबात घाबरू नकोस. जरी काय आडलं तरी मी बोलेल, समजलं? गौरीने फक्त मान हलवली. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.